तर आम्ही गावाकडच्या वाटा मोडल्या आणि शहराकडच्या वाटा ज्या पकडल्या आता, तर त्याच्यामध्ये जी काही गावपण असतं ते जगण्याचं राहून गेलं. आणि जातेवेळी आम्ही काय केलं की खूप सारे परतीचे दोर आम्ही सोडून गेलो होतो आणि पुन्हा परतीचे दोर लावायला आपल्याला ते जमत नसतं. तर काय गावामध्ये राहिलं आणि काय गावामध्ये सोडून गेलो हे मी तुम्हाला सांगतो. कारण की गावामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या खूप साऱ्या चांगल्या होत्या, पण आम्हाला माहीत नसल्यामुळे त्या गोष्टी आमच्याकडनं राहून गेल्या. तर जे काही गावाकडचं जे नॅचरल जीवन होतं ना, ते आमचं आम्ही विसरूनच गेलो आणि आम्ही शहरामध्ये गेलो. बरं, जाताना एकटा गेलो का आम्ही? तर नाही, आम्ही जाताना जे काय आमचे मित्र वगैरे जे काही गावाला राहिले होते त्यांनासुद्धा आम्ही ते सांगितलं की शहरामध्ये लाईफस्टाईल चांगली असते, सुटाबुटातून आम्ही येणं जाणं. पण तुम्ही एक गोष्ट बारकाईनं विचार केला का कधी की आपण सुटाबुटात येतो किंवा काय करतो ह्याचे काय परिणाम होतात? तर तुम्हाला सांगतो मी की आपण शहरामध्ये ह्याच्यासाठी गेलो की आपल्याला काही स्वप्न पूर्ण करायची होती किंवा आमची काही मोठी स्वप्न होती, ह्याच्यासाठी आपण शहराकडे गेलो. पण त्याचं काय परिणाम झाले तर मी तुम्हाला त्याचं सांगतो की गावाकडे आईस्क्रीम विकूनसुद्धा लोक जगतात. गावाकडं जी काय टोस्ट खारी वगैरे येते तेही विकून लोक जगणारे आहेत. आणि गावाकडे म्हणजे माझ्यासारखी जी काय अशी रानामध्ये भेटणारं जे काय आहे ते खाऊनसुद्धा जगणारी लोकं आहेत. तर तुम्हीच शहराकडे गेल्यामुळे काय झालं, तुम्हीच तुमच्या गावामध्ये पोरके झाला. कधी विचार केला याचा? तर या मी तुम्हाला सांगतो गावाकडे पोरके कसे झालो. तर तुम्ही एक लक्षात घ्यायचं, जेव्हा पण तुम्ही शहराकडनं गावाकडे येता किंवा तुमच्या घराकडे येता गावामध्ये, तेव्हा तुमच्या घरची जी काही म्हातारी लोकं असतात किंवा म्हातारी आई वडील किंवा आजी आजोबा जे कोण असेल, तुम्ही जर घरी झोपला असेल तर ती काय करतात की लोकांना सांगतात, नका रे उठवू, आत्ताच झोपले पोरगं, 4 दिवस राहायला आले, पुन्हा ते जाणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या गावात पाहुणे झाला. कुणी केलं पाहुणं? तर आपणच केलं. आमचा स्वार्थ साधण्यासाठी आम्ही पाहुणे झालो ना, आम्ही त्या पद्धतीनं पाहुणे, गावातलेच लोक आमच्या पाहुणे आम्ही झालो. कधीच तुम्हाला गावामध्ये 4 दिवसासाठी आल्यानंतर त्रास देणार नाहीत, कधीच तुम्हाला कोण काय बोलणार नाही आणि तुम्हाला असले जे काय आहे खाण्याच्या गोष्टी त्या खायला मिळणार नाही. कारण तुम्हाला चायनीज बर्गर ह्या सगळ्या गोष्टीची खायची सवय लागलेली ना, तर असलं तुमच्या नशिबात येणार नाही. मग तुम्ही काय करता की चुलीवरचं जेवण म्हणून हॉटेलला जाता जेवायला. काय खायला? तर ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि खास करून चुलीवरचं जेवण. मग ह्याच्यामध्ये तुमची लाईफ जाते. पण तुम्हाला परतीचे दोर जे आहेत ना ते तुटलेले असतात, त्यामुळे तुम्ही परत येऊ शकत नाही. आणि जी गावाकडे असतात, जी कोण राहतात, एकदम साधी सिंपल राहतात. मी पण एकदम साधा सिंपल राहतो, माझ्यासारखी साधी सिंपल राहतात. पण तुम्ही जे इन वगैरे करून आलेली लोकं, इस्त्री वगैरे करून आलेली लोकं, त्या तुमच्या पोशाखाकडे म्हणजे पाहून लोक भारावून गेलेत की शहरामध्ये काहीतरी चांगलं असतं. खूप साऱ्या लोकांचं चांगलं झालं आणि खूप साऱ्या लोकांचं 80% लोकांचं म्हणजे शहरामध्ये स्वप्न पूर्ण झाली नाहीत, तर 20% लोकांची स्वप्न पूर्ण झाली. पण गावाकडे राहणाऱ्यांचे बऱ्यापैकी स्वप्न पूर्ण होतात. सुरुवातीला अडचणीचा काळ येतो, सर्व काही गोष्टी होतात, पण हळूहळू त्या सर्व गोष्टी पूर्ण होतात. गावचं निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कधीच अनुभवता येणार नाही. तुम्ही 4 दिवस पावसात भिजायसाठी येता, पण आम्ही गावाकडे निवांत एकदम भिजतो. आता बघू शकता एवढा निसर्गरम्य आहे. आत्ता तुमच्याकडे 40 ते 45 डिग्री टेम्परेचर असेल, पण तेच टेम्परेचर गावाकडे मात्र एकदम म्हणजे आत्ता म्हटलं तरी 20 ते 25 डिग्री टेम्परेचर आहे. आणि तुम्ही फिरायला जाऊन कुठे जाणार? गार्डनलाच जाणार ना, ह्याच्या पलीकडे काय नाही. पण आमच्याकडे फिरण्यासाठी मोठं गार्डन आहे आणि ते पण गार्डन काही कमी नसतं. 1 एकर 2 एकर 5 एकर असं प्रत्येकाचं गार्डन असतं. बघू शकता ह्या गार्डनमध्ये आम्ही झाडवर्गीय लावलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की काय पण सांगते, तर हे जे सुकून आहे ना ते तुम्हाला तुमच्या त्या लाईफस्टाईलमध्ये कधीच मिळणार नाही. अशा पद्धतीचं हे गार्डन वगैरे केलेलं आहे आम्ही. आणि जेव्हा हे बहरतं त्यावेळी मात्र त्या पद्धतीनं चालावं लागतं किंवा त्या पद्धतीनं करावं लागतं. तुम्हाला वाटलं की प्रत्येकाला वाटलं की गावाकडे पैसा नाही, पण कधी बारकावीनं विचार केला की त्याच गावामध्ये आईस्क्रीम विकणारे चांगल्या पद्धतीनं जगत आहेत, त्याच गावामध्ये भंगार गोळा करणारे चांगल्या पद्धतीनं जगत आहेत. पण आम्ही काय केलं की आम्हाला नोकरीचं स्वप्न दिसलं आणि त्या नोकरीच्या स्वप्नापायीमध्ये आम्हाला ते हे समजलंच नाही की आमच्या गावामध्ये सोनं आहे, पण आम्हाला ते कळलंच नाही. असे जे काही स्वाद असतात, ही जी फळं खायला भेटतात किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात गावाकडे खाण्यासारख्या आणि नॅचरल असतात, कुठलंही केमिकल नसतं. तर हे तुमचं जे काय स्वप्न होतं ना ते तुमचं स्वप्न कधीच होणार नाही. कारण तुमचे जे परतीचे दोर होते ते तुम्ही जातेवेळीच कापून गेलेलं असता, त्यामुळे तुम्हाला परत यावं असं कधी वाटणार नाही. आणि तिथं गेल्यानंतर जे काय तुम्ही गुंतागुंतीचा कार्यक्रम केलेला असतो, जो काय असतो तुमचा,
व्यावसायिक असू द्या, पर्सनल असू द्या, सगळ्या काही गोष्टीतून. त्यामुळे तुम्हाला परत येणं शक्य होत नाही. पण जे गावाकडचं जे वातावरण असतं किंवा गावाकडं जे काय गोष्टी असतात आपल्यातून असतात, जीवन भले पैसे नसतील गावाकडे, जगण्यापुरते आहेत, बँकेत ठेवण्यापुरते नसतात, पण जगण्यापुरतं असतात. पण एवढं नॅचरल जगता येतं ना की तुमच्या लाईफस्टाईलपेक्षा, म्हणजे तुम्ही जी काही गावाला येताना कपडे वगैरे घालून येता त्याच्या कितीतरी पटीने लाईफस्टाईल गावची चांगली असते. भले आम्ही शेती करतो, काही करतो, काही हरकत नसते, पण जे क्लायमेट लागतं किंवा जे काही निसर्गामध्ये जे काही गोष्टी भेटतात किंवा निसर्ग जो भेटतो, आता तुम्हाला हवायचा एवढा मस्त म्हणजे आनंद घेता येतो आम्हाला. तुम्हाला फिरायला जायचं म्हटलं तरी तुम्हाला पैसे लागतील, पण आमच्यासारख्यांना फिरायला पैसे वगैरे गावाकडे लागत नाही. तर अशा पद्धतीनं गाव असतं. तुम्ही गाव पण सोडून जर गेला तर तुम्ही पाहुणे म्हणून तुमच्या गावात राहता, तुम्ही गावकी म्हणून तुमच्या गावामध्ये राहत नाही, हे लक्षात ठेवायचं असतं. कारण तुम्ही 4 दिवसाचे पाहुणे येणारे असतात. कधी बघा, जे काय गावाला राहतात किंवा गावाकडे स्थायिक आहेत, म्हणजे त्यांचा काही छोटा मोठा व्यवसाय असेल, जे काय असेल, तुम्ही कितीही काय करा, ते काय म्हणतात, तुम्ही 4 दिवसाचे पाहुणे आहेत, तुम्ही जास्त काही करू शकत नाही. का बोलतात तर त्यांना माहिती असतं ही किती जरी काय करून आली तरी सुट्टी 4 ते 5 दिवसाची किंवा हप्त्याची असते, ह्याच्यावरती त्यांना सुट्टी नसते. आणि तुम्ही आला म्हणून काय ती त्यांचे काम करण्याचं सोडत नाही किंवा त्यांची लाईफस्टाईल चेंज करत नाही, पण तुम्ही मात्र येताना तुमची लाईफस्टाईल चेंज करून येता. का तर गावच्याला दिसलं पाहिजे मी तिथे चांगल्या पद्धतीनं राहतो. पण किती पद्धतीनं राहतो, काय पद्धतीनं राहतो ते सगळ्यांना माहिती असतं. पण गावचा तुम्ही जरी आला, गावाकडे राहणारा कधीच त्याची लाईफस्टाईल चेंज करत नाही. नांगर जर शेतामध्ये करत असेल तर तो नांगरटीच्या त्या अवस्थेमध्ये तुम्हाला भेटायला येतो. पण त्यांनी कधी दिखावायचं, म्हणजे गावच्या लोकांनी दिखावापणा केला नाही. पण तुम्ही शहरात राहणारे किंवा शहराकडे जाणाऱ्या लोकांनी दिखावापणा केला, त्याच्यामुळे अर्धी गावं ओसाड पडलीत. आज अक्षरशः परिस्थिती अशी आहे की गावामध्ये 60, 70, 80 वर्षाच्या कमीतली मुलं ही क्वचित गावाकडे आहेत आणि जास्त करून शहरामध्ये आहेत. आता शहरामध्ये काय करत असतील त्यांना माहिती असतं. पण आपण जर व्यवसायाच्या दृष्टीनं पाहिलं असतं ना, तर गावाकडे आज जी काय मारवाडी, गुजराती लोक आपल्या गावाकडे दुकाने टाकतायत, हे आपल्यालाही टाकता आली असती. पण आपली तशी संघटना नाही, आपलं तसं विचार नाहीत किंवा आपल्या घरच्यांशी सांगण्याची तशी पद्धत नाही. आपलं एकच होतं की तुम्ही जायचं शहरामध्ये नोकरी करायची, एवढंच होतं. आणि एवढंच करायचं होतं तर 15वी 12वी शिकायची काय गरज होती, अशी पण नोकरी करताच आली असती तिथे. मग तुम्ही विचार करायला पाहिजे की ह्या सर्व गोष्टी करताना जर आपण आपल्या गावाकडे होणारा साजेसा व्यवसाय केला तर काही त्रास होणार आहे का, तर नाही आहे. पण आम्हाला काय झालं की आम्ही त्या लाईफस्टाईलमध्ये गेल्यामुळं इकडची लाईफस्टाईल जी काय होती ती विसरून गेली. आणि हे राहायला दाखवायचं तुम्हाला, हे तोरणं येतं खायला एवढे नॅचरल आहे ना की बेहिसाब. आणि ह्याचे 2 बेनिफिट सांगतो. ह्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात ना, ह्याच्या बिया सुकवल्या आणि त्याचं पिठलं म्हणतात, तुमच्या शहरातल्या भाषेमध्ये पिठलं बोलतात, आमच्या गावच्या भाषेमध्ये झुणका बोलतात. आणि तो जर झुणका केला किंवा पिठलं म्हणतात, ते जर केलं ना आणि जर ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर खाल्लं, तुमच्या 5 स्टारची चव त्याला लागते. तुमच्या 5 स्टारला जेवढी चव येत नाही ना, एवढी ह्याला चव लागते. तुम्ही कसं जगायचं ते तुमच्यावरती. परतीचे दोर कायमचे कापले म्हणजे परत जोडता येत नाहीत का, येतात, पण तेवढी हिंमत लागते. पण तुम्ही त्यामध्ये तसं नसता, कारण तिकडं जे काय केलेलं असतं त्या तामजामधनं तुम्हाला हे परतीचं दोर जोडायला खूप अवघड असतं. त्यामुळे तुम्ही येताना गावामध्ये 4 दिवसाचे पाहुणे असतात. एक तुम्ही नाही, तुम्ही घरच्यांना विचारा ना, ते तुम्हाला सांगतील तुम्ही किती दिवस आहे, 4 दिवसाचे पाहुणे आहेत. का घरची बोलतात, तर आपण आपल्याच गावात पाहुणे राहिलो, ह्याची आपल्याला अभिमान पाहिजे का लाज पाहिजे हे तुम्ही ठरवायचं असतं. चला मला मक्का काढायची, नाही तर तुमच्या रामायणमध्ये माझी मक्का राहील. तर बघू शकता ही पवनचक्की आमच्या घराच्या वरती आहे. धुक्यामध्ये पवनचक्की फिरते आणि ते पण एप्रिल महिन्याच्या धुक्यामध्ये. आणि बाजूला बघू शकता तो झेंडा जो दिसतोय ना तुम्हाला, हा झेंडा, ह्या झेंड्यामधून बिस्लरीचं पाणी येतं आम्हाला. आमच्या गावाला जे पाणी येतं ना, त्या झेंड्याच्या खालून ना बिस्लरीचं 12 महिने 24 तास पाणी येतं. आणि अशा वातावरणामध्ये आम्ही जगत असतो. त्याच्यामुळं आमची लाईफस्टाईल बदलायची काय आम्हाला गरज नाही. तर तुम्ही गावाला आला ना आमच्याकडे की आम्ही तुम्हाला असलं फिरवायला नेऊ आणि गावचं असं जे काही सौंदर्य आहे ना हे मी तुम्हाला दाखवेन. आणि असली जर फळं खायची असतील तर एकदा तरी साताऱ्याला यावंच लागतं, त्याला पर्यायच नसतो. जे काही गावाकडचं वातावरण आहे, आता तुम्ही बघू शकता की आमची ही जी मक्का आहे ती एसीच्या वाऱ्यावरती डोलत आहे. आमच्याकडे गावाला डोंगरामध्ये आम्ही 24 तासासाठी एसी केलेली आहे. फॅन वगैरे काय तसलं छोटी गोष्ट आम्ही गावाकडे करत नसतो. काय करायचं तर मोठी गोष्ट
म्हणून आम्ही काय केलं आहे, पाहुण्यांना जे काही येणाऱ्या शहरातल्या लोकांना तुमचे कपडे किंवा काय त्यांना त्रास होऊ नये ना, घाम वगैरे लागू नये म्हणून आम्ही 24 तास गावाकडे एसी ठेवलेले आहे. त्याचा काही प्रश्नच नसतो. फक्त थोडं काम गावाकडे करावं लागतं. तुम्ही तिकडे 24 तास करता, कुणाला दाखवू शकत नाही किंवा कुणाला बोलू शकत नाही की आम्ही 24 तास काम करतो किंवा काय करतो. फक्त आम्ही गावाला काम करतो, तुम्ही आल्यानंतर तेव्हा मात्र तुम्हाला दिसतं गावाकडे खूप काम करावं लागतं. आणि मग तुम्ही लोकांना सांगता नाही शेती परवडत नाही. पण शेती परवडते की नाही परवडते जो करतो त्याला माहिती असतं. आणि नियोजनबद्धता जर केली तर 100% शेती परवडते. मी सुद्धा तेच करत आहे. आणि माझ्या पण जे काही मेंढ्या वगैरे आहेत त्यानुसारच मी हे चाऱ्याचं नियोजन करतो. शेती कधी परवडते, जेव्हा शेतीला तुम्ही सोबत असा जोडधंदा काय कराल ना तेव्हा परवडते. आता तुम्ही जरी मुंबईला किंवा शहरामध्ये जरी हॉटेलला गावरान कोंबड्या शोधायला जाता किंवा खायला जाता, खरंच तुम्हाला गावरान भेटते कोंबडी का शेतकऱ्याने त्याला DP क्रॉस केलेली असते त्यातली मिळते तुम्हालाही कळणार नाही. कारण तुम्ही गाव पण काय असतं ते विसरलेलं असतात ना. तर तुम्हाला तसलं काही ओरिजिनल भेटत नाही किंवा गावरान अंडंसुद्धा तुम्हाला भेटत नाही. मग तुम्ही एवढ्या चांगल्या परिस्थितीत गेला की तुम्हाला गावचं शुद्ध अंडं, गावची शुद्ध नॅचरल हवा किंवा गावचं हे जे काय रानामध्ये झाडपाल्यामध्ये फळं भेटतात हे खायला नाही, म्हणजे तुमचं नशीब किती थोर आहे, किती लाईफस्टाईल तुमची चांगली झाली. ह्याच्यावरनं विचार करायचा की गावाला जगणारी लोकं कशी असतात आणि शहरामध्ये जगणारी काय असतात. तर कधी पण मित्रांनो गाव पण चांगलं असतं. फक्त बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही चेंज करा. गावाकडे खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत. मी आता पाहतोय जवळून, आजच नाही म्हटलं तरी 110 किलो मटण विकलेलं आहे. मग अशा काही गोष्टी करता येतात. मासे विकणारे आपल्या गावाकडचेच आहेत, आईस्क्रीम विकणारे बाहेरची लोक आहेत, खारी टोस्ट विकणारे बाहेरची लोक आहेत, भंगार गोळा करणारे बाहेरची लोक आहेत. मग आपण काय आपलं गावामध्ये पाहुणे म्हणून राहायचं का? तर ते एकदा विचार करून तुम्ही पहा आणि त्याच्यानुसार गावामध्ये जो आनंद करता येतो किंवा गावामध्ये जे सुख म्हणजे भेटतं, पैसाही भेटतो, पैसा नाही असं नाही, सुरुवातीला थोडा कमी भेटतो पण खूप सारा नंतर पण भेटतोच, त्याच्याबद्दल काही हरकत नसते. फक्त लाईफस्टाईल जी आहे गावाला ती थोडी कमी असते, कारण थोडीफार शेतीची कामं असतात त्याच्यामुळं त्या लाईफस्टाईलमध्ये राहता येत नाही. पण जेव्हा शेतीची कामं नसतात ना तेव्हा मात्र तुमच्यापेक्षा भारी लाईफस्टाईलमध्ये गावाकडची लोकं राहतात. एखादा कार्यक्रम असेल मंदिरात वगैरे तेव्हा तुम्ही गावाकडच्या लोकांची लाईफस्टाईल बघा, तुम्हालाही समजेल की गावाकडं लोकांची लाईफस्टाईल काय असते आणि सर्व काय असतं. आणि नॅचरल क्लायमेटमध्ये जर जगायचं असेल, पहिली लोकं त्याच क्लायमेटमध्ये जगलेले आहेत, 80-90 वर्ष जगली. तर शहरामधली लोकं चपाती भाकरी तेलाशिवाय खात नाहीत, तरी 60-70 वर्षाच्या वर जात, 50-60च्या वर जात नाहीत. मग तुम्ही चांगल्या शहरामध्ये लाईफस्टाईल जगायला गेला की काय जगायला गेला ह्याचा विचार तुम्ही एकदा करा. आणि गावाकडं मी तर सांगतो वैयक्तिक करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, फक्त करणारा त्या पद्धतीचा पाहिजे. 100% गावाकडे राहणारासुद्धा तुमच्या एवढाच तुमच्यासारखा एकदम लाईफस्टाईल करू शकतो. पण कसं आहे ना, गावाकडे दाखवायचं कुणाला नसतं ना, हा एक प्रश्न असतो ना. त्यामुळं त्या पद्धतीनं असतो गावाकडची लोकं राहणारे. आणि तुम्ही 4 दिवस येता त्यामुळे तुमची लाईफस्टाईल दाखवू शकता.